हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षण विधेयक विधानसभेसह विधान परिषदेमध्ये एकमताने मंजूर। सत्ताधाऱ्यांच्या विनंतीला विरोधकांचीही साथ, विधेयकाला कुणाचाही विरोध नाही। मराठा समाजाला शिक्षण नोकरीमध्ये 10% आरक्षण मिळणार। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील तरतुदीनुसार आरक्षणाचा मार्ग मोकळा। सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकेल याची खात्री बाळगा, आता चिंतेची गरज नाही। सरकारने सर्व त्रुटी दूर केल्या, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। कायद्याच्या सर्व निकषांवर आरक्षण टिकेल अशी आशा, मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। मात्र पूर्ण खात्री पटल्याशिवाय सरकारवर विश्वास ठेवणं कठीण, असंही वक्तव्य। उद्धव ठाकरे यांचाही आमच्यावर विश्वास, मराठा समाजाला नोकरी शिक्षणात सवलती फक्त एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामधलं सरकारच देणार, हे ठाकरेंना माहिती, फडणवीसांचं वक्तव्य। सरकारने दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल का? विधानसभेमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर जरांगे यांच्याकडून शंका व्यक्त, उपचार घेण्यास नकार देत तीव्र उपोषणाला सुरुवात। अधिसूचनेवर 6 लाख हरकती, घाई गडबडीमध्ये निर्णय घेणार नाही, आम्ही फसवणूक करणार नाही, संयम राखावा, मुख्यमंत्री शिंदेंचं मनोज जरांगे यांना आवाहन। 22 राज्यांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे, आपणही 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली, विधान भवनात मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। 10% आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला कुणी दिला? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम, मराठ्यांनी जागरूक राहावं, राज ठाकरे यांचं आवाहन। सगळे सोयऱ्यांमधूनच अधिसूचनेची अंमलबजावणी करा, ओबीसी मधून हक्काचं आरक्षण द्या, जरांगे पाटील मागणीवर ठाम, उद्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार। जरांगे सतत धमक्या देतात, शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून शिवीगाळ करतात, जरांगे यांची दादागिरी केव्हा संपणार? भुजबळ आक्रमक, तर भुजबळांना आलेल्या धमकीची सरकारने उचित नोंद घ्यावी, विधानसभा अध्यक्षांचे सभागृहात आदेश। शरद पवार शाहू महाराज छत्रपती यांच्या भेटीला, महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती लोकसभेचे संभाव्य उमेदवार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।